रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण आज भारतीय संस्कृती भाग 1 या आपल्या विषयावर चर्चा करणार आहोत। तर संस्कृती हा जो शब्द आहे तो कल्चर या इंग्रजी शब्दासाठी प्रतिशब्द म्हणून रूढ झाला आहे। या शब्दामधून जे व्यक्त होते त्याची व्याप्ती फार मोठी आहे। धर्म, तत्वज्ञान, राजकीय व सामाजिक व्यवस्था, साहित्य, शास्त्रे, कला, नीती, कायदा अशा विविध गोष्टींचा संस्कृतीमध्ये समावेश होतो। या कारणांमुळेच संस्कृती या शब्दाची सोपी सुटसुटीत व्याख्या करणे अवघड आहे। पण तरीही आपल्याला संस्कृती म्हणजे काय हे समजण्यासाठी की संस्कृतीचं महत्त्वाचं स्वरूप समजण्यासाठी 3 शब्द फार उपयुक्त ठरतात। त्यातील पहिला शब्द म्हणजे प्रकृती, दुसरा शब्द म्हणजे विकृती आणि तिसरा शब्द म्हणजे संस्कृती। तर प्रकृती म्हणजे काय? तर प्रकृती म्हणजे निसर्ग। मग विकृती म्हणजे काय? तर त्या निसर्गात होणारा अनिष्ट बदल। आणि संस्कृती म्हणजे काय? तर त्या निसर्गात केलेला इष्ट बदल। अर्थात ज्यावेळेस प्रकृतीमध्ये अर्थात निसर्गामध्ये चांगला बदल होतो त्यावेळेस तिला संस्कृती म्हणतात आणि त्याच निसर्गामध्ये वाईट बदल होतो त्यावेळेस तिला विकृती असे म्हणतात। तर अशी ही संस्कृती, तर या आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत असताना आपण नेहमी ऐकतो, आपण वाचतो की भारतीय संस्कृती ही खूप प्राचीन आहे, उदात्त आहे, थोर आहे। आणि हे जे जग ज्या आपल्या भारताकडे आदरानं पाहतं त्यातलं महत्त्वाचं कारण काय असेल तर ते म्हणजे भारतीय संस्कृती। तर अशा भारतीय संस्कृतीच्या अभ्यासासाठी किंवा भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत असताना किंवा साहित्याचा अभ्यास करत असताना सर्वात अगोदर जर का कशाचा अभ्यास करावा लागत असेल तर ते म्हणजे वैदिक साहित्य। कारण वैदिक साहित्य हे प्राचीन असं साहित्य आहे आणि ते प्राचीन असल्या कारणामुळे भारतीय साहित्याचा असो किंवा भारतीय संस्कृतीचा असो अभ्यास करताना वैदिक साहित्याचा विचार हा सर्वात अगोदर करावा लागतो। तर वैदिक साहित्याचा विचार करत असताना आपल्याला सर्वात अगोदर वेद म्हणजे काय हे समजलं पाहिजे। तर वेद हा जो शब्द आहे तो विद जाणणे या धातूपासून आला आहे। तर त्याचा अर्थ असा होतो, वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो। तर ज्ञान म्हणजे काय? तर वेद। तर ते ज्ञान कोणतं? तर ते ज्ञान सर्वसामान्य जे ज्ञान आहे आपण ज्याला ज्ञान म्हणतो तसं ज्ञान का? तर नाही। तर ते ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान। ब्रह्मज्ञान प्रतिपादन करणारं ते ज्ञान आहे, धर्मज्ञान प्रतिपादक ते ज्ञान आहे आणि ते असत्य ज्ञान ते म्हणजे वेद। आणि वेदाचे दुसरे व सर्वसामान्य नाव श्रुती असे आहे। तर श्रु म्हणजे ऐकणे। तर पूर्वी जे वेद होते ते वाङ्मय रूपात होते, वाङ्मय अर्थात वाणी स्वरूपात होते। ते पूर्वी प्राचीन भारतामध्ये किंवा प्राचीन आपण असं धरू जगामध्येच ग्रंथ छापण्याची फार मोठी परंपरा नव्हती। तर ग्रंथ हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे ऐकून श्रवण करून पुढे जात होते। गुरु शिष्य परंपरेतून वेद आपल्यापर्यंत आलेले आहे आणि म्हणून त्याला श्रुती हे नाव पडले असं अभ्यासक मानतात। तर श्रुती म्हणजे काय? तर श्रुती म्हणजे साक्षात्कारातून स्फुरलेले वाङ्मय, आत्म्याने ऐकलेले अनादी अनंत ज्ञान। आणि म्हणूनच हे वाङ्मय अपौरुषीय आपल्या परंपरेत मानले जाते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेदांचा कोणी कर्ता मानत नाही, ते वेदांना कोणी लिहिलं नाही आहे। वेद हे कोणी लिहिले नाही कारण ते ऐकून आपल्यापर्यंत आलेले आहे। त्याचा कोणी कर्ता नाही, ते कोणी लिहिलेले नाही। एका पिढीतून गुरु शिष्य परंपरेनं अनादी काळापासून ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे आपल्याकडे आलेले आहे। वैष्णव परंपरेमध्ये असो किंवा कोणतीही परंपरा असो त्यामध्ये वेद हे कोणी माणसानं निर्माण केलेले आपण मानत नाही। तर वेद हे अपौरुषीय आहे, त्याचा निर्माता नाही आहे आणि त्यामुळे वेदांना अपौरुषीय ठरवले जातात। आधुनिक अभ्यासक याच्यावर फार वेगळी चर्चा करतात। वेगवेगळे ऋषी हे त्याचे कसे कर्ते आहेत यावर ते चर्चा करतात। पण
आपली परंपरा असं मानते की निरनिराळे ऋषी जे आहेत हे त्या वाङ्मयाचे कर्ते नसून तर ते त्या वाङ्मयाचे किंवा त्या मंत्राचे द्रष्टे आहेत. तर अशी ही आपली भारतीय संस्कृतीमध्ये वेदांकडे बघण्याचं जे आदराचं स्वरूप आहे ते आजही तसंच परिपूर्ण असं पवित्र स्वरूप आहे. तर या वेदाचे महत्त्वाचे असे 4 भाग पडतात. तर त्यात पहिला भाग म्हणजे संहिता, दुसरा भाग म्हणजे ब्राह्मणे, तिसरा भाग म्हणजे आरण्यके आणि चौथा भाग म्हणजे उपनिषदे. तर या एका भागाची आपण चर्चा पुढील भागामध्ये आपण करू. रामकृष्ण हरी.